हाय, मी नीलम. आपल्या सगळ्या बालमित्रांसाठी एक छान देशविदेशातील लोककथा मीनाक्षी केतकर यांच्या पुस्तकातली मी एक सुंदर गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. काय झालंय, हल्लीच्या जमान्यामध्ये ना आई वडिलांना वेळ असतो मुलांना गोष्ट सांगायला, का ना आजी आजोबांना असतो, का आजी आजोबा जवळ असत नाहीत. त्यामुळे मी म्हटलं चला आता आपणच गोष्ट सांगूया. तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, नक्की ऐका बरं का. आणि आपल्या नातवंडांना आणि आपल्या मुलांना जरूर ऐकवा, शेअर करा. तर गोष्ट आहे पोलंडमधील लोककथा, काचेचा डोंगर. पोलंड देशात घडलेली हकीकत आहे खूप खूप पूर्वीची. त्या देशात एक काचेचा डोंगर होता. इतका गुळगुळीत होता की त्यावर पाय ठरायचं नाही. तर असा अद्भुत डोंगर कसा बनला होता कोण जाणे. पण आश्चर्य तर यापुढंच आहे. त्या डोंगरावर एक भला मोठा किल्ला होता आणि तो शुद्ध सोन्याचा होता, गोल्डचा. आणि सूर्याची किरण त्यावर पडली की तो डोंगर आणि तो किल्ला झळझळीत दिसायचा, अगदी चमकायचा. त्या किल्ल्यासमोर एक सोनेरी सफरचंदाचं झाड होतं बरं का. जो ते सफरचंद तोडेल त्याला त्या राजवाड्यात प्रवेश मिळायचा. पण आधी तो डोंगर चढणे कुणाला शक्य होणार. तर त्या राजवाड्यात हेलेना नावाची एक राजकन्या राहत होती. ती इतकी सुंदर होती की तिच्या एवढी सुंदर जगात कोणीही नव्हतं. शिवाय ती खूप श्रीमंतही होती. त्या राजवाड्याच्या तळघरात हिरे, माणके, रत्ने अमाप होती. शिवाय तळघराच्या भिंतींशी ओळीने मोठाले अनेक पेटारे होते. त्यात शुद्ध सोन्याच्या लगडी ठासून भरलेल्या होत्या. त्या सगळ्या संपत्तीची ती एकमेव वारस होती. नवल नाही, अशा राजकन्याला मिळवायला सगळ्यांची धडपड होती. पण मोठा अडथळा होता तो या काचेच्या डोंगराचा. तो डोंगर चढून जो वर येईल त्यालाच राजकन्या हेलेना वरणार होती, म्हणजे त्याच्याशी लग्न करणार होती. तर आता संपत्तीची आणि हेलेनाची इच्छा धरून अनेक जणांनी तो काचेचा डोंगर चढायचा प्रयत्न केला. पण अर्ध्यापर्यंत जायचे आणि मग कुणाचा घोडे घसरून गडगडत खाली यायचे, कुणाचे हातपाय मोडायचे, कुणी जायबंदी व्हायचं आणि कितीतरी जण त्याच्यामध्ये मरण पावले. तरी सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यातून सरदार, राजपुत्र, अमीर, शूरवीर यायचे आणि प्रयत्न करायचे. पण कुणीही यशस्वी होत नव्हता. किल्ल्यातल्या चांदीच्या खोलीच्या खिडकीशी किंवा सज्जामध्ये राजकन्या उभी असायची. कोणीतरी वर येईल, मग आपला विवाह होईल अशा अपेक्षेनं ती खिडकीशी बघत उभी असायची. तिच्या अस्तित्वाने सर्वांना धाडस करायला प्रोत्साहन मिळत असेल, पण तिची निराशा व्हायची. अशी 7 वर्ष होत आली. अजूनही कोणी वर येऊ शकलेलं नव्हतं. मात्र डोंगराच्या पायथ्याशी घोडे आणि तरुणांच्या मृत शरीरांचा ढीग पडला होता. आता 7 वर्ष संपायला अवघे 3 दिवस राहिले होते. या 3 दिवसांच्या मुदतीत कोणीतरी यशस्वी व्हायला हवा होता, कारण त्यानंतर मग राजकन्या हेलेना लग्न करणार नव्हती. तर झालं काय, 3 दिवस आधी एक सरदार चिलखत घालून शस्त्रसज्ज होऊन एक देखणा घोडा घेऊन आला. घोड्याच्या टाचेला लोखंडी नाळ मारलेले होते आणि त्यानं चढायला सुरुवात केली. अर्धा डोंगर तो चढून गेला आणि तिथूनच मागे वळून डोंगर उतरला. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने परत चढाईला सुरुवात केली. खालून लोक बघत होते. आता तो जवळ जवळ वरपर्यंत पोहोचत होता. इतक्यात सफरचंदाच्या झाडावर बसलेल्या महाकाय गरुड आपले पंख, भले मोठे पंख पसरून त्या स्वारावर हल्ला केला. घोड्याच्या डोळ्याला गरुडाच्या तीक्ष्ण नख्या लागल्या आणि घोड्याच्या नाकपुड्या फुटल्या. आयाळ वेडी वाकडी हल्ली आणि त्याच्या पुढच्या पायांच्या टापा उचलल्या गेल्या. घोडा हवेत उंच उडाला आणि स्वारा सकट घोडा डोंगराच्या पायथ्याशी गडगडत गेला. जितक्या वेगानं तो घोडा चढत होता त्याच वेगानं तो खाली कोसळला. दोघांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आणि दोघे तिथंच मरण पावले, मृत्यू पावले. खालून बघत असलेले नागरिक हळहळत होते. अरे रे, त्याच नगरात एक इलियास नावाचा तरुण राहत होता. त्याने हेलेनाच्या रूपाची ख्याती ऐकली होती. गेली 7 वर्ष तो तिच्याबद्दल ऐकत आला होता. आता त्याच्याही मनात धाडसाचे विचार घोळू लागले.
पण तो होता साधा तरुण. त्याच्याकडे घोडा कुठे आहे, आणि घोडा घ्यावा म्हटलं तर पैसे तरी कुठं होते. पण त्याने मनाशी ठरवलं, डोंगर चढायचाच. तरुण होता, काही विशेष करून दाखवण्यासाठी रक्त सळसळत होते. मग तो जंगलात गेला. त्याने एक रानमांजर पकडलं बरं का, आणि त्याचे तीक्ष्ण नखे असलेले पंजे कापून ते त्याने आपल्या हातापायावर बांधले आणि डोंगराच्या पायथ्याशी आला. त्याचे अगदी तरुण वय, देखणा चेहरा पाहून खालती जमा झालेले लोक त्याची कीव करू लागले. हा आणखी एक बळी जाणार. वेड्या तरुणा, नको करूस हे धाडस. आतापर्यंत कोणीही चढू शकलेलं नाही आणि कोणी वाचलं पण नाही. कशाला त्या राजकन्याच्या आणि संपत्तीचा हव्यास? मागं फिर तरुणा, आयुष्य फार मोलाचं आहे, ते परत मिळणार नाही. इल्यासने त्यांच्याकडे पाहून मंद हास्य केले आणि म्हणाला, मी पायीच डोंगर चढणार आहे. ते पाहून, अरे बापरे, हा तर पायीच चढतोय. हाय हाय, कसा निभाव लागणार याचा? असे दुःखाचे उद्गार त्याला ऐकू येत होते. पण त्यानं काही त्याकडे लक्ष दिलं नाही. तरुण वय होतं, त्या वयात त्याला फक्त धाडस करायची ओढ होती आणि ती त्याच्या रक्तात सळसळत होती. वेडं तरुण वय, धाडस करावंसं वाटणारच. तो बेताबेताना म्हणजे हळूहळू डोंगर चढू लागला. हाताचाही आधार तो घेत होता, पण हातापायांवर त्याने नख्या असलेले रानमांजराचे पंजे बांधल्यामुळे पाय काचेवरून सटकत नव्हते. पण डोंगर सरळ सोट होता, त्यामुळे मध्यापर्यंत आल्यावर त्याची दमछाक झाली. त्याला खूप दम लागला. तहानेने घसा कोरडा पडला. तसाच तो आणखी वर गेला. आता अगदीच थोडे अंतर राहिले होते, पण त्याच्या हातापायातली शक्ती संपली होती. वरून आकाशातून एक मोठा ढग चालला होता. त्याला वाटले, 2 थेंब जरी पावसाचे तोंडात पडले तरी त्राण येईल. पण नाही, तो ढग तसाच पुढे निघून गेला. आता त्याची ताकदच राहिली नव्हती. शेवटी त्याला वाटले, आता आपला मृत्यू जवळ आलाय. तो मरणाची वाट बघत शांत पडून राहिला. हातपाय रक्ताळले होते. रक्तबंबाळ हातांचे पंजे घट्ट रक्तामुळेच जसे काही चिकटून होते डोंगराला. तशाही स्थितीत त्याने डोळे मिटले आणि सर्व संकटे विसरून त्याला शांत झोप लागली. सफरचंदाच्या झाडावर असणारा महाकाय गरुड किल्ल्याभोवती घिरट्या मारून किल्ल्याचे रक्षण करत असे. त्यानेच सुवर्ण चिलखत घातलेल्या सरदारावर हल्ला केला होता. तो गरुड आपले प्रचंड पंख पसरून फेऱ्या मारत असता त्याची नजर या इल्यासवर पडली आणि तो त्याच्यावर झेपावला. आणि मांस खायला चटावलेल्या त्या गरुडाने तरुणाच्या कोवळ्या मांसात नख्या खुपसल्या. गरुडाच्या चाहुलीने इल्यास जागा झालाच होता. त्याने हू की चू न करता ओठ दाबून वेदना सहन केल्या आणि गरुडाच्या पंजांना आपले हात बांधून घेतले. गरुड उडताच त्याच्याबरोबर इल्यासही उडाला. गरुड आता सफरचंदाच्या झाडावर गिरट्या घालत असतानाच त्याने बेल्टमधून लहान सुरी काढली आणि गरुडाचे पंजे चिरले. त्याचबरोबर इल्यास झाडाच्या फांद्यावर पडला. त्याने आपले हात सोडवून घेतले आणि बरीच सोनेरी सफरचंदे तोडून घेतली. मग तो किल्ल्याच्या मुख्य दरवाजाशी आला. तिथे एक अजगर पहारा करत होता. तो फुत्कार करत इल्यासवर धावला, पण इल्यासने एक सफरचंद काढून त्याच्यावर फेकले. अजगर नाहीसा झाला. त्याच्या शरीरावर, हातापायांवर जखमा झाल्या होत्या. त्यावर त्याने सफरचंदाची साल लावली, त्यामुळे त्या जादूसारख्या बऱ्या झाल्या बरं का. आता किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर आत आवारात सुंदर फुलांच्या बागा, कारंजी, विविध जातीची झाडे, हिरवळ याने त्याचे सगळे श्रम नाहीसे झाले. राजकन्या हेलेना त्याचे स्वागत करायला धावली. ती तिच्या खोलीच्या सज्जात येऊन या तरुणाचे हाल बघत होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल करुणा आणि प्रेम दाटून आलं होतं. तिनं स्वागत केल्यावर सर्व किल्ल्यावर जल्लोष उडाला. अखेर हेलेनाला पती मिळाला आणि त्यांच्या विवाह समारंभ खूपच जोरात साजरा झाला. मग ते किल्ल्यावरून फिरत असताना डोंगराच्या खालून खूप आवाज, गजबज ऐकू येऊ लागले. त्यांना कळेना कसला गोंधळ आहे. मग इल्यासने शीळ घालताच एक पाकोळी तिथं भिरभिरीत आली.
ती त्यांची बातमीदार होती बरं का. तिला खाली काय चाललंय ते बघून येण्यास सांगितलं. ती भुरकन उडाली आणि तिनं सांगितलं, खाली पडलेल्या मेलेल्या माणसांच्या शरीरावर गरुडाचे रक्त सांडले आणि त्यामुळे सर्व लोक जिवंत झाले आहेत. मग इलास राजाने त्या सर्वांना किल्ल्यावर आणण्याची व्यवस्था केली. वर येण्यासाठी आतून एक भुयार होतं. पाकोळीनं त्यांना निरोप सांगितला, त्याप्रमाणे सर्वजण वर आले. त्या सर्वांनी नव्या राजाला अभिवादन केले. त्यांच्यामुळेच तर ते सर्वजण जिवंत झाले होते ना. तो महाकाय गरुड जखमी होऊन जंगलात गेला, तो मरून गेला. आता हेलेनाच्या सर्व संपत्तीचा मालक इलियास होता. मग तो तिथेच राहिला. त्याला कोणीच नव्हते. त्यामुळे हेलेनासारख्या सुंदर आणि समजूतदार प्रेमळ स्वभावाच्या पत्नीमुळे त्याचा संसार खूप सुखाचा झाला आणि पुढे त्यांनी खूप वर्ष राज्य केले. कशी वाटली तुम्हाला ही काचेचा डोंगर ही गोष्ट? आवडली ना? अशाच अजून नवीन नवीन छान छान गोष्टी तुम्हाला मी नेहमी सांगत जाईन बरं का. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एन्जॉय.